सध्या मुंबईमध्ये BMCसाठी प्रचार जोरात चाललेला आहे आणि आपण इथे 225 प्रभागात उपस्थित आहोत आणि हा महत्त्वाचा प्रभाग असा आहे की इथे शिवसेना विरुद्ध BJP ही लढत आपल्याला बघायला मिळणार। आपल्यासोबत हर्षिता नार्वेकर आहे, BJP प्रत्याशी। म्हणजे आता थेट प्रश्न आहे की युती नाही घडू शकली, म्हणजे एकच हा असा वॉर्ड आहे की त्या आपली युती नाही घडली आणि आपण एकमेकांसमोर लढत आहोत। काय झालं असं? हे मैत्रीपूर्ण लढाई आहे, पण आपण उतरलो आहे मैदानात तर आपण पूर्ण लढा देऊ। कारण लोकांना आता लोकांचे प्रश्न सोडवायचे असले तर आम्हाला भाजपा पार्टीला, भाजपा कार्यकर्त्यांचा थोडासा बल इकडे वाढायला पाहिजे, कारण इकडे विकास झालेला नाही आहे। फोर्ट परिसरात मुक्काम मी बघते म्हणजे खूपच लांबलेले प्रश्न आहेत आणि किरकोळ प्रश्न आहे ज्यांचा काहीच उपाय झालेला नाही ज्यांच्यावर, आणि लोकांना खूप आता आतुरतेने बघतायत की आपण हे इकडे येऊ आणि काम करू। तर मला खूप कोल्हापूरच्या जनताचा सपोर्ट आहे। आता आपण एक नॅरेटिव्ह बघतोय पूर्ण BMC इलेक्शनमध्ये, एक मराठी माणसाची अस्तित्वाची लढाई आहे आणि दुसरीकडे विकास आणि डेव्हलपमेंटचा मॉडेल पुढे ठेवला जातोय। कशा बघता आपण हे पूर्ण? आमचा भाजपाच्या पार्टीचा विकास एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। मुंबईकर पण समजतो की मराठी माणूस आहे, पण त्यांच्यासोबत सगळे आपले गुजराती माणूस आहे। मुंबई एकाची नाही आहे, सगळे इकडे मिळूनच राहतात आणि हे जे गोष्टी आहे ते युनिक आहे। आणि मोर दॅन दॅट आपल्याला सगळ्यात केंद्रात मोदीजींचा पण एकच हे आहे की त्यांना विकासावर काम आपण येतो। सेम चीज देवेंद्रजी आपले राज्यात आहेत, ते पण विकासाचा तुम्ही बघाल तर किती कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, मेट्रो असो, सगळ्या गोष्टी झालेले आणि घडलेले मुंबईत आपल्या भाजपाच्या विकासाच्या मुद्द्यावरतीच आहे। तर माझा पण तेच राहील की आपण आलो तर एकच मुद्दा आहे, विकास, आपल्या एरियाचा विकास, आपले लोकांचा जे काय प्रश्न आहे त्यांचे उत्तर आणि उपाय करायचे। 2-3 किंवा आपण म्हणतो की दक्षिण मुंबई म्हणजे फार डेव्हलप झालेले आहे, पण तरी लोकांचे प्रश्न आहे आणि तुम्ही कसे त्यांना सोडवणार? कुठले प्रश्न आहेत तुम्ही बोल? आपले माझ्या परिसरात 3-4 झोन्स आहेत असं सांगाल तुम्ही। सगळ्या एरियाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत। फोर्ट परिसरात जिकडे आपण उभे आहोत, तुम्ही जरा बघाल, जरा कॅमेरा तुम्ही स्पॅन कराल तर तुम्हाला कळेल की आपण 60 वर्षापूर्वीची मुंबई बघतोय आणि इकडे काहीच, इनफॅक्ट इनलिगल एन्क्रोचमेंट खूप वाढलं आहे। थोडा झोनिंग पाहिजे, थोडा लोकांना पाण्याचे इश्यूज आहेत, कचऱ्याचे इश्यूज आहेत, रिडेव्हलपमेंटचा मोठा मुद्दा आहे इकडे, सगळ्या पगडी बिल्डिंग्स असून। तर ते जरा आपल्या पॉलिसी लेवलला आपले आमदार जी आहेत, स्थानिक आमदार राहुलजी नार्वेकर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपण मुद्दे त्यांना मांडू आणि पुढे कसं याला रिडेव्हलपमेंटच्या दिशेत घेऊन जाऊ शकतो त्याची गरज आहे। म्हणून आपल्या पार्टीचे वरिष्ठांनी, भाजपा पार्टीच्या वरिष्ठांनी आम्हाला इकडे संधी दिली आहे, कारण इकडे विकास खूप रखडलेला आहे आणि आता विकास होणं गरजेचं आहे। एका बाजूला आपल्या समोर शिवसेना उभी आहे आणि 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहे। किती मोठं आव्हान आहे तुमच्यासाठी? क्यों पड़े हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में, क्योंकि यहाँ पे काम की ज़रूरत है। आपल्याला इकडे लोकांना पाहिजे विकास। आम्ही घरोघरी जाते, मला 100% मी 90% म्हणत होती, पण मला वाटतं 100% लोकांचा प्रतिसाद आहे, कारण आता इकडपर्यंत त्यांचं पेशन्स संपलेत। त्यांना विकास हवा आहे, त्यांना इकडच्या एरियात स्वच्छता हवी आहे। ते काय मोठी गोष्ट नाही आहे। ए वॉर्डसारख्या साऊथ मुंबईमधल्या वॉर्डमध्ये असल्या हालत, कचऱ्याचा, पाण्याचे इश्यूज होणं, ते आपल्याला त्यांना मान्य नाही आहे आणि मला वाटते की इकडे आम्हाला 100% प्रतिसाद मिळणार, आम्ही खूप मताने येणार। धन्यवाद। तर हे आपण बघू शकतो, विकास हा मॉडेल घेऊन इथे आपण पुढे जात आहोत अशा हर्षदाताईंनी सांगितलेलं आहे। जरी आपण बघितलं इथे त्रिकोणी लढत आपल्याला बघायला मिळणार, BJP विरुद्ध शिवसेना आणि ठाकरे ब्रदर्सचा कॅन्डिडेट पण इथे आहे। 16 जानेवारीला आपल्याला समजेल कोण इथून जिंकून येतो। कॅमेरामॅन संदेश बाईकरसोबत अभिषेक अवस्थी, NDTV मराठी, मुंबई।